धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. नमस्कार. कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे. आता आपण आहोत केसरजळगा येथे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळीला सुरुवात झालेला आहे आणि ह्या रणधुमाळीच्या आज आपण जिल्हा परिषद गटातील अपक्ष उमेदवार आप्पासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही एक शिवसेना शिंदे गटाचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. आज अपक्ष म्हणून तुम्ही निवडणूक लढवताय, नेमकं कारण काय? उमरगा तालुक्यात शिवसेना आणि भाजपची महायुती झाली होती आणि ते माझ्या समोर झाले होते. ते समोरचा मी त्या सर्व घटनेचा साक्षीदार आहे. तुम्ही आज त्या विषयाला हात घातलात म्हणून तुम्हाला सांगतो, माझ्या समोर महायुतीत ही जागा आकांक्षा चौगुले लढेल आणि जिल्हा परिषदची जागा शरण पाटील लढवतील असं ठरलं होतं. आणि मी इच्छुक होतो. शरण पाटलाच्या नंतर मी या मतदारसंघाचा दावेदार आहे. त्यांनी पहिल्या जिल्हा परिषद मेंबर होते म्हणून त्यांनी सोडवून घेतले हे जागा. परंतु अचानक काही त्यांनी आम्हाला फसवून वेगळ्या मतदारसंघातील उमेदवाराला इथं संधी दिल्यामुळे मी फॉर्म भरला. त्यांनी भाजपनं अगर या मतदारसंघात कुणी आज त्यांच्या गोर गरीब कार्यकर्त्याला, सामान्य कार्यकर्त्याला, इथं स्थानिकाला जर करता त्याने उमेदवारी दिली असते तर मी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा संबंधच नव्हता. त्याच्यामुळे मी उमेदवारी दाखल केलेली आहे आणि सांगितलेलं आहे माघार घेणार नाही आणि निवडणूक लढविणार आहे म्हणून सांगितलं. तुम्ही स्थानिक कार्यकर्त्याला संधी दिली असती त्यांनी आमच्या मतदारसंघातील तर आपली बिलकुल तेव्हाच माघार होती. संधी न देता जेटकेन उमेदवाराला दिल्यामुळे मी निवडणूक लढवत आहे. आणि गेल्या 20 वर्ष झालं या 20-30 वर्ष झालं या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मतदारसंघात प्रस्थापितांचा जो म्हणजे हे त्यांचेच उमेदवार निवडून येत होते. त्यांनी या 20 वर्षाच्या काळात किती काम या मतदारसंघात केले नाही. मी गेल्या 5-7 वर्षात त्या मतदारसंघात काम केलेलं आहे. प्रत्येक गावात एक तरी खडकाचा टोपला माझ्या नेतृत्वाच्या याच्या आशीर्वादामुळे टाकलेला आहे. वैयक्तिक खूप काही कामं केलेले आहेत. समोरच्या उमेदवारांनी, समोरच्या गेटकेन उमेदवारांनी सांगावं या मतदारसंघासाठी त्यांचं स्वतःचं योगदान काय आहे आणि त्यांच्या चालू पक्षाचं योगदान काय आहे तेही सांगावं. आणि मी माझ्या पक्षाचं योगदान आणि माझं स्वतःचं योगदान प्रत्येक गावात आणि प्रत्येक या गावात मतदारसंघातील प्रत्येक गाव काय काय केलंय सांगतो. त्यांनी यावं, बोलावं, विचारावं मला. आणि त्यांनी त्या गेटकेन उमेदवार असल्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मला प्रतिसाद द्यावा आणि माझ्या बस चिन्हावर मतदान करावं ही विनंती करतो. आता समोर तुमच्या मोठं आव्हान, मोठी शक्ती उभी आहे. तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढताय, तर ह्या निवडणुकीकडे तुम्ही कोणत्या पार्श्वभूमीवर पाहताय? मी माझ्या माग असलेल्या सर्वसामान्य जनता आणि माझ्या सर्व मित्रमंडळ आणि या 10 वर्षात कालखंडात या मतदारसंघात केलेल्या कामाच्या जोरावर, माझ्या विश्वासाच्या जोरावर आणि ह्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर मी ह्या निवडणूक लढवत आहे आणि ह्याच्यात यशस्वी होणार. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे आणि त्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर आपण आत्ताच आप्पासाहेब पाटलांची बातचीत केलेला आहे. आलूर जिल्हा परिषद गट हा पूर्वीपासून शरण पाटील म्हणजे पाटील परिवाराचा बालेकिल्ला म्हणून मानला जातो आणि या वर्षी आलूर जिल्हा परिषद गट म्हणजे भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी
हे युती झाली आणि युती झाल्याने ही जागा भाजपला सोडून घेतली. आणि आप्पासाहेब पाटील हे पण इच्छुक होते. मुळात ज्यावेळेस अर्ज दाखल करण्यात आलेला होता, तुम्ही जर त्याची पाहणी केलं, अर्ज दाखल करत असताना आप्पासाहेब पाटील पूर्वीपासूनच इच्छुक होते. जर शरण पाटलांना तिकीट नाही दिलं तर मी त्या ठिकाणी लढणार, असं आप्पासाहेब पाटीलने आपले मत मांडलेलं होता. आणि त्याच पार्श्वभूमीवर आप्पासाहेब पाटलांनी शिवसेना शिंदे गटाकडूनही अर्ज भरण्यात आलेला होता, भाजपकडून अर्ज भरण्यात आलेला होता आणि अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला होता. परंतु मुळात शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून त्यांना एबी फॉर्म दिले नसल्याने त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची वेळ आली. आणि त्यानंतर पार्श्वभूमी जर या आलूर जिल्हा परिषद गटाची पार्श्वभूमी जर पाहिली, जेव्हा जसे की आप्पासाहेब पाटील यांनी आताच म्हणाले की या गटामध्ये स्थानिक एकनिष्ठ कार्यकर्ता पक्षाकडे नाही का, स्थानिक एकनिष्ठ कार्यकर्ता जे ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता या पक्षाकडे नाही का. त्याच पार्श्वभूमीवर मी स्थानिकला काम केलेलो आहे. मी या जिल्हा परिषद गटामध्ये माझे कामे आहेत आणि त्या कामाच्या पार्श्वभूमीवरच मी पुन्हा एक सर्वसामान्य नागरिक मला निवडून देतील या अपेक्षेने आप्पासाहेब पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. जिल्हा परिषद गटाचा एकंदरीत आराखडा पाहता जवळपास 20,255 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 7 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. आणि यामध्ये एक पार्श्वभूमी आता पुरुषांची जी संख्या आहे 10,700च्या जवळपास पुरुषांची, 9,500च्या जवळपास महिलांची संख्या आहे. परंतु एकंदरीत हा जो ओव्हरऑल पार्श्वभूमी जर पाहता, आता सध्या या गटामध्ये जिल्हा परिषद गटासाठी एकूण 8 उमेदवार रिंगणात आहेत आणि ठस्सल लढत जे होणार आहे ते आता 3 उमेदवार ठस्सल लढतीमध्ये आहेत. शिवसेना उबाटाचे उमेदवार आहेत, त्यानंतर अपक्ष म्हणून आप्पासाहेब पाटील आहेत आणि भाजपचे मदन पाटील हे रिंगणात आहेत. आता विशेष म्हणजे साडू विरोधात साडू अशी ही निवडणूक पेटलेली आहे आणि ह्या साडू विरोधात साडू मध्ये आता जनता कुणाला खाऊ घालतील विजयी लाडू याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि पुढची बाजू जर पाहायचं म्हटलं, तुम्ही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता जवळपास 4-5 वर्षे प्रशासनाचा काळ होता, त्याआधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काही कामे झाले असतील किंवा झाले नसतील, परंतु पुढील अजेंडा काय आहे तुमचा, वचननामा काय आहे, पुढे जनतेला काय वचननामा घेऊन जाणार तुम्ही पुढे? या गावातील अंतर्गत माझ्या मतदारसंघातील सर्व अंतर्गत रस्ते करण्याचा आम्ही आणि गटरी पाणी पुरवठ्याच्या सर्व योजनाकडे लक्ष देण्याचं काम मी याआधी केलंय. या जलजीवन मिशन अंतर्गत जी कामे चालू आहेत त्यांचं मंजुरीसाठी मी प्रयत्न केलेला आहे. ती कामे अर्धवट चालू आहेत, निधीच्या अभावी ती कामे अर्धवट आहेत. ते पूर्णत्वास कसं जातील याचा मी प्रयत्न करणार आहे. शेत शिवाराच्या रस्त्यासाठी या अगोदरही सुद्धा मी काम केलेलं आहे इथं स्वतः, आणि पहिले सुद्धा शासना चौगुले साहेबांच्या माध्यमातून मोठा निधी आणून इथं रस्ते केलेले आहेत. आताही स्वतः मी या गावात केसरजवळ कोथळी रस्ता असेल, केसरजवळ खंडाळा रस्ता असेल, केसरजवळ कोथळीला 50 लक्ष, केसरजवळ खंडाळ्याला 90 लक्ष रुपये आणलेले आहेत. आता मोठ्या प्रमाणात मी आज फिरताना बघितलं, गावात केसरजवळ गावातील रस्त्यांची खूप मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणणार आहे. परवा दलित वस्तीच्या माध्यमातून मी 25 लक्ष रुपये दिलेले आहे या गावात. माझ्याकडे ते पद नसतानाही सुद्धा आपण पालकमंत्री आणि चौगुले साहेबांच्या माध्यमातून तो निधी आणलेला आहे. आणि इथं आरोग्य उपकेंद्राचे खूप मोठे हाल झाली होती, त्याचं 59 लक्ष रुपये त्याला आणलेले आहेत. त्याचं टेंडर झालेलं आहे. ये विजापुरेच्या नावानं ते टेंडर झालेलं आहे. आचारसंहिता संपल्या हॉस्पिटलचं काम इथं चालू होईल. ते बेळमचं असाच प्रश्न होता, तिथे सुद्धा आलेला आहे. तिथं सुद्धा आपण मंजूर झालेला आहे. तिथले सुद्धा टेंडर झालं आहे. आलूरची दुरावस्था आहे, तिथलं सुद्धा टेंडर प्रोसेस मध्ये आहे. 1.5 कोटी रुपये आलेत, आपल्याला माहित आहे सगळं. वेगळे विविध विकास कामं, शेत रस्ता डांबरीकरण, तेच केसरजवळ कोथळी रस्ता, या सर्व या शेत शिवारातील रस्ते, शेत रस्ते करण्याचा मोठ्या मनरेगाच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे. जिथं शक्य असेल तिथं मनरेगा, जिथं शक्य नसेल तिथं पदरमोड करून करण्याची मी तुम्हाला हमी देत आहे. मतदारांना काय मतदानाला 7 तारखेला मतदारांना काय येत्या 7 तारखेला मतदारांनी विकासाकडं, धडपडाकडं आणि गेल्या 25 वर्षाचा इतिहास, राजकीय इतिहास बघून आणि त्यांच्या गेल्या 10-15 वर्षात सत्ता त्यांच्याकडे असताना त्यांनी किती काम केलेत, माझ्याकडे ती पदं नसताना, जबाबदारी जिल्हा परिषदची असताना, पंचायत समितीची असताना, माझ्याकडे पद नसताना मी काय काम केलेलं आहे ते तपासावं आणि मी करू शकतो का नाही हे त्यांनी मनोमनी विचार करावा. आणि 7 तारखेला मला बस चिन्हावर मतदान करावं एवढं आव्हान आहे. मी
मी तळागाळातला कार्यकर्ता आहे. तळागाळातून मी आज ताग्यात गेल्या 20-25 वर्षापासून या भागामध्ये कामे करत आलेलो आहे आणि अनेक कामे माझ्या माध्यमातून मी केली. पद नसतानाही मी कामे केलेलं आहे आणि त्या कामाच्या जोरावरच मी आज ह्या अपक्ष म्हणून निवडणुकीच्या या मतदारसंघातील कुठल्या रस्त्याला कुठला नंबर आहे, तो कुण्या गावाला टच होतो, तिथे किती काम झालंय, कधी झालंय, इसवी सन वार तिथी तारीख सगट मी सांगू शकतो. समोरचे उमेदवार त्यांना ह्या उमेदवार कुठला रस्ता कुणीकडे जातो माहित नाही आणि कुठं काय कुणाचे प्रश्न येते, या मतदारसंघातील किती शेतकरी कुठल्या कुठल्या शिवारातले आहेत ते मी समोर गेल्या सांगू शकतो. कुठल्या गल्लीत कोण राहत आहे ते समोर जाऊ शकतो. तर त्या कामाच्या जोरावर त्यांनी जे गेल्या 20-25 वर्षामध्ये आप्पासाहेब पाटील यांनी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जे काम या भागामध्ये केलेलं आहे. मुळात सामान्य कार्यकर्त्यांची व्याख्या म्हणजे जे जमिनीशी निगडीत असून जमिनीच्या लोकांशी निगडीत असून त्या लोकांचे जे समस्या आहे ते सोडवण्याचं कार्य करण्याचं काम आप्पासाहेब पाटलांनी गेल्या 20-25 वर्षापासून केलं आहे असं त्यांचं मत आहे. आणि त्याच कामाच्या जोरावर मी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेलो आहे आणि मला विश्वास आहे की मी हे निवडणूक या कामाच्या जोरावर निवडून येईल असा विश्वास आप्पासाहेब पाटील यांनी आपल्याशी व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत काही केसर जळगावचे ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. उमरगा तालुका सार्वत्रिक निवडणूक 2026 जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीच्या माध्यमातून मला केसरगावकरांना एकच सांगायचंय की आप्पासाहेब पाटील हे ग्राउंड लेवलचे नेते आहेत. आपण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या नेत्याला आपल्याला घेऊन काही करायचं नाही. जे ग्राउंड लेवल काम करतो त्यालाच आपण पाठिंबा द्यायचा आहे, भरघोस पाठिंबा द्यायचा आहे. आप्पासाहेब पाटील सामाजिक राहू द्या, कुणाचं वैयक्तिक राहू द्या, आजपर्यंत आपल्या गावामध्ये माझ्या ह्याच्याने तरी त्यांनी नाही म्हणलं तरी 1-2-3 लाख रुपये तरी असेच मंदिराला दिले असतील त्यांनी. हा, तर मला एवढं सांगायचं की दुसरं काही न सांगता फक्त आप्पासाहेब पाटलाला ते सगळ्यांनी साथ द्यायचं, एकजुटीने साथ द्यायचं. ही रात्र वैर्याची आहे, जागा राहा. आणखीन कोण बोलणार आहे? जळगाव येथील नागरिकांतूनही मनोगत व्यक्त केलं जात आहे की आप्पासाहेब पाटील हे सामान्य कार्यकर्ता आहेत आणि त्यांनी आतापर्यंत कामं करत आलेले आहेत आणि यापुढे कामं करतील आणि त्यांना भरघोस बहुमताने विजय करा असे आव्हान येथील नागरिकांनी मतदारांनी केलेलं आहे. कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा. चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.